चला मित्रांनो, आज तर वेगळं काहीतरी बनवणार आहे. तुम्ही पाहू शकता. मी ना पुदिने कढीपत्त्याची चटणी करत आहे. त्यात कोथिंबीर घेतली, लसूण घेतलाय, हिरवी मिरची घेतली, शेंगदाणे घेतले. आता मी गॅस ऑन करत आहे. तुम्ही पाहू शकता. कढई तापायला ठेवते. आता आपल्याला वेगळी काहीतरी पदार्थ नवीन करायचे. चटणी करत आहे. खूप सुंदर चटणी होती कढीपत्त्याची. कढीपत्त्याची चटणी माहिती का तुम्हाला? खूप चांगलं असतं शरीरासाठी. आपले केस पण लांब सडक होतात बघा. हे मस्त बरं का, चपाती भाकरी व खायची चटणी खूप सुंदर लागते. आपले सगळं फ्राय करायचं आहे बघा. आता कढई तापायला ठेवली. कढई गरम होऊ तुम्ही बघू शकता. मी आता त्याच्यात तेल टाकत आहे. पाहू शकता तुम्ही. हे बघा. आपल्याला सगळं ह्या तेलात सगळं फ्राय करायचंय बघा. तुम्ही पाहू शकता. आधी मी काय टाकते तुम्ही बघू शकता. आधी लसूण टाकायचा, कारण ते फ्राय झालं पाहिजे. सगळं असा तडतड आवाज आला पाहिजे सगळं. तुम्ही बघू शकता. शेंगदाणे पण टाकायचे, लगेच शेंगदाणे पण टाकायचे. असं सगळं टाकायचंय बघा. तुम्ही बघू शकता. खूप सोपं आहे हे करणं. इतकी सोपी चटणी नाही. तुम्ही बघू शकता. स्लो गॅस जरा करते, जरा थोडंसं. आपल्याला असं सगळं त्याच्यात सगळं फ्राय करायचं आहे बघा. असं कढीपत्ता पण तळून घ्यायचा आहे बरं का. तुम्ही बघू शकता. हिरवी मिरची, कढीपत्ता हे सगळं टाकायचं आहे त्याच्यात आपल्याला, आणि चांगला असा कडक करून घ्यायचा आहे बघा. तुम्ही पाहू शकता कसं करायचं आहे कढीपत्त्याची चटणी. हे सगळं फ्राय करायचं असा स्लो गॅसवर. जास्त फास्ट करायचं नाही. तुम्ही पाहू शकता. चांगला कडक झाला पाहिजे. कोथिंबीर पण टाकली, धना कोथिंबीर सगळं टाकते बघा मी त्याच्यात. खूप सुंदर चटणी लागते बरं का. चांगलं खमवू द्यायचा. कढीपत्ता आहे ना जरा असा कडक होऊ द्यायचा आहे चांगला. चटणी कशी सुंदर होती बघा. आता शेंगदाणे, हिरवी मिरची बघा, लसूण बघा कसं झालंय बघा. तुम्ही तीळ पण टाकू शकता बरं का. ह्याच्यात तीळ पण टाकते का, पण आता सध्या आपल्याकडे नाहीये. जशी आपली परिस्थिती तसं तुम्हाला दाखवते बघा. जे जे मला पदार्थ येते ते मी तुम्हाला दाखवते. तुम्ही पण शिका आमच्याकडनं. खूप सुंदर आहे बरं का ही कढीपत्त्याची चटणी बघा. मला धरायला कोणी नाहीये, काय करणार मी तर, म्हणून स्वतःच करत आहे मी. हे बघा. स्टँड घ्यायचंय, हळूहळू घेणार आहे. थांबा जरा, थोडं होऊ दे स्लो याच्यावर. जेवढं चांगलं भाजतात तर चांगली चटणी लागते. आपल्याला आता मिक्सर करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी मिक्सर करणार आहे आता. बघा, चवीपुरतं मीठ टाकायचं बघा. चवीपुरतं टाकायचं, लय नाही टाकायचं. आपलं खारट नाही करायचं. आता मिक्सर करणार आहे. मिक्सर फिरून घेते बघा. तुम्ही बघू शकता कशी झाली. मी मिक्सरला फिरून घेतली बरं का. ह्याला म्हणतात कढीपत्त्याची चटणी बरं का. तुमच्या तोंडाला पाणी सुटण इतकी सुंदर चटणी झाली बघा. बघू शकता कशी झाली. मी तुम्हाला दाखवली कशी करायची. कढीपत्ता आपल्या केसासाठी खूप चांगला असतो बरं का. तुम्ही लाल तिखटात पण करू शकता, लाल मिरचीत पण करू शकता, पण मी हे हिरव्या मिरचीत केलंय. तुम्ही तीळ पण टाकू शकता टाकायचं असेल तर. पण मी याच्यात शेंगदाणे, कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण, थोडंसं आलं पण टाकते, पण मी आलं नाही टाकलेलं. बघा इतकी सुंदर चटणी झाली ना. तुम्ही ना असे बोटं चाटू चाटू खाता. मस्त पातळ भाकर टाका, चपाती टाका, थोडा राईस, वरण भात, त्याच्यावर खूप सुंदर चटणी लागते बघा. तुम्ही हा पदार्थ नवीन करून बघा. तुम्हाला आमची पुदिना कढीपत्त्याची चटणी आवडली असेल, तुम्ही आमच्या चॅनेलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू. धन्यवाद देशील. आमेन.